नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओ आलोय खेकडे पकडायला. पहा तर आता किती खेकडे पकडतोय आपण. तर खेकडे पकडणारा आपला जोडीदार आहे इथं संतोष. पहा तुम्ही दगडामध्ये एक खेकड पकडले चांगल्यापैकी. हो आता किती टाइमात काढतो. मोडून ठेवले का नाही तशी जाईल पळून. पहा मित्र कोणी ठेवलंय दगड उचकता ते दगडावर टाका नाहीत खाली टाकल्या वराचं कोण. हे पण मित्र एक खेकड पकडले मोठी चांगल्यापैकी. तर तिला होते पिल्ल आणि ते जगाय जग होते त्याच्यामुळे ते दिले सोडून आणि खेकडा घेतला. खेकड हा घे पाहतो मला एकदम मस्त मोठी खेकड पाहायला भेटाल. वा एकदम जुना खेकडा आहे. खेकड आहे का खेकडच आहे नाही हा पण खेकडाच आहे. तर पाहू आता आपण देऊ त्याला तसंच पिशी मध्ये. दोन खेकडे झाले आपले चांगले मोठे. कस काय साईज मग मित्र येत आपले पठार भागाचे गावठी खेकडा एकदम मस्त असे काळे खेकडे म्हणताय आमच्याकडे याला. आणि आता इथं काम चालू आहे खेकडं पकडायचं आणि आपण पण आता कपडे काढून तयार होणार आहे. तर पाहू आपल्याला किती खेकडे भेटते. तर हे लोक बोल नाही म्हणून आम्ही दगड वरचे होतो रचून वर येतील हातावरती येतील. पण खाली नका घरी टाकू दगडा रस्ते का. तर तुम्ही नवीन असाल आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पहा तर आज आपण किती खेकडे पकडतोय मित्र. पहा परत एक खेकड पकडलेला आहे. घेतलंय तर मोडून बारीक आहे पण तेवढा बारीक नाही ना बऱ्यापैकी आहे. चला पिशवी पाहू आता पुढे किती भेटते आपल्याला. पण मित्रांनो पुढे काम चालू आहे आता जोरात खेकडे पकडायचं. लय अवघड काम आहे दगडात पण काय आहे नाद नाद लागला. खेकडे पकडायचं खायचं. चालते चालते एक शिंगटा काढलं. हो खेकड किती टाइमात काढेल. खेकड काय थोडीशी लवकर काढ कस तरी चावून देऊन. व्हिडिओ दिसला पाहिजे कसं चावत. हा काढलेले बरे आहे का आपल्या धाकणावरचे खेकडा खायला एक नंबर. इकडे पण खेकडे पहिले खेकडे पहा मित्रांनो सापडली पण कशी मोडायची पहा आपोआप सोडते ते. तिचे पाय साईड नाही म्हणजे तिकडे केलं तर ते तिकडून आपोआप सोडते आणि ते मरत नाही. मित्र सेफ्टी म्हणून आणले आपण हँड ग्लोव्स. हँड ग्लोव्स पकडून हो खेकडं बघ पण आहे आपण दगड लय कापायचो घ्या त्याच्यामुळे. मित्र काढलेले हँड ग्लोव्स घालून डायरेक्ट खेकडा पकडलेला आहे दगडामध्ये. दगडामध्ये लय चावत आहे हात घालायला जागा नसते त्याच्यामुळे. तर पाहत देवाचं मोडून त्याला
जीव पूर्ण दाखव इकडे एकदा. पहा मित्र, अजून एक सापडलाय. बसलं काय मोजाला मोजाला काय पिल्लं नाही, पगडवायची सिस्टीम, मोडायची आयडिया. मधून पाकळ्या मोडल्या का ते आपोआप सोडते आणि मग ती 4-5 दिवस मरत नाही, तशीच ठेवली पिशवी. तर पकडले मोडेल आपला खेकडा कसा आहे माल मित्र, एकदम जबरदस्त. तर पाहू आता अजून किती भेटतंय आपल्याला. आणि व्हिडिओला लाईक करा आवडल्यास, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे नवीन नवीन मस्त मस्त व्हिडिओ आपण टाकीत राहू. व्हिडिओ पाहत असल्याबद्दल खूप खूप आभारी, धन्यवाद. मित्र, इकडे एक खेकडा पकडलेला आहे त्याने पाण्यामध्ये. तो किती टायमात काढतो केवढा आहे. लावला नाही ना बर काढू. हा लय भारी शिंक. हे पहा मित्र, हातात नाही घेता एकदम मोठी साईजचा खेकडा केवढा आहे पाहू आपण. हे पहा, तिची पाकडी पण चांगली मोठी. शिंक पकडलाय दगड. अरे बापरे, एकदम मोठी साईज. जवळजवळ अर्धा किलो असेल हा. तर आपले काळे खेकडे याच्यापेक्षा जास्त मोठा नसतंय. हाताला पण लागलं तुझ्या रे, तिने पगडवलेलं आहे. आणि आपलं एकदम मस्त मोठा खेकडा सापडलाय. हे पहा, त्यापासून खायला एकच नंबर मजा, जाम मजा. तर पहा अजून किती खेकडे पकडतोय आपण. मला एकदा पिशवी मध्ये नेऊन पहा, धरणाची झरी. आणि आपण दगड वरतीच टाकतो, कोणी बोलू नाही म्हणून. आणि आता आपण ठेवतोय पिशवी मध्ये. आपण पिशवी, आणि आपली पिशवीत पाकिट खेकडे. कसे मग, कसे साईज मस्त मोठे. आणि हे माझ्या अंगठ्यापेक्षा पाकिट मोठे. असे आपले 4-5 खेकडे भेटले म्हणजे आपलं काम झालं. ओके, तर पाहू अजून किती भेटते आपल्याला. 15 शेवटपर्यंत आपली पिशवी नक्की भरणार. आता एवढी भरली आहे थोडी. तर पहा मित्र, आता इकडं खाणं राहिलंय. इथं 2-3 भोकं सापडले खेकड्याची. आणि गाळामध्ये खाणे जरा बरं पडतं, पण लय लांब जातं. आणि गाळातलेच खेकडं खायला एकदम भारी राहतं, एकदम भरलेले असे भरीव, खायला भारी वाटतं. याच पोकळ नसता काहीच. पण इकडं पकडू राहायला वाटतं. पकडली काय? हा, काढली रे, लय मोठा आहे. तिला गेलाय का काय? आधीच कोणच्या पण तरी लागलं आहे. एक कवटीला थोडं भक्ष पडेल आहे, पण लय मोठा आहे. एकदम मोठी साईज आहे. खेकडा आहे, मादी नाही खेकड, तर आहे खेकडा. आणि खायला एकदम मस्त राहतं. त्यामुळे एवढी खणून मेहनत करायला येते, कारण खेकड्यामध्ये जी पावर असते ती बाकी दुसऱ्या कशातच नसते.
तर पाहू इथे किती टायमाला फिरतो. काम चालू आहे एकदम जोरात. गाळ काढायचं. इकडे पण एक बक्षीस सापडलंय. लागत का नाही. काढली वाटत. पकडली मित्रांनो. लगेच भेटले. काही होल थोडे नवीन असल्यामुळे ते लगेच सापडते. ते काय मध्ये लयच मेहनत करायला ते. हे पण चांगलं आहे जरा मोठे बऱ्यापैकी. गाळ लय बेकार लय चिटकून राहत. ते घरी गेल्यावर परत धुवायला तकलीफ होते. त्यामुळं आत्ताच असे धुवून घ्यायचे म्हणजे घरी गेल्या पटकन बनवायला. तर पहा एवढे धरले आपण. पिशवीमध्ये ठेवले काय एक ठेवले ते झाड. चावल पहा कसे नांगे बसून राहिले चावण्यासाठी. हे पहा मोडायची टेक्निक पहा. मागून थोडा असं पाठीवर ते थोडा असं धक्का द्यायचा त्याला पुढे शिंगटे धरून. मग ते आपाप पगळते पहा. एक सोडला दुसरा पण सोडला. म्हणजे असे पगळवले का मग ते मरत नाही. बरेच 4-5 दिवस जिवंत राहते. आणि ते असे वल्ल्या फडक्यामध्ये ठेवायचे त्यांना असं मोडून म्हणजे ते जिवंत राहते. वडी कवाचं धर राहिलं पण काही लागा ना त्याला निघा ना. मेहनत लागत वाटत तर पकडली काढली पार गाळातच हरबडून. समजा नाही खेकडा आहे का गाळ आहे. आणि बरं मठ्ठे बरीच पिल्ला सोडले वाटत आत्ताच. तर काही नाही पिल्लं सोडलेले असल्यामुळं काही नाही टेन्शन. बारीक पिल्लं असले तर सोडून द्यायचे मित्रांनो. म्हणजे ते मोठे होतील. आणि मोठाले जर पिल्लं असले ते आपण काढून सोडून देऊन घेऊ शकतो. तर पाहता तिने पिल्लं सोडलेले होते मोठे. हे पहा किती मोठा आहे. कवटीला थोडा मार लागलेला आहे पण चांगला मोठा खेकडा आहे. आणि आपल्याला परत एक सापडला इकडं. टाकला आता गावतात. काय जबरदस्त दिसत एकदम मोठा खेकडा. आणि जर आपण यूट्यूबवर TV पाहिला तर एकच नंबर सीन वाटेल एवढा मोठा खेकडा. वा काय साईज आहे जवळ. एकच नंबर खेकडा आहे. केल्या नांग्यावर आता चावायला. तर कसं वाटलं व्हिडिओ आपले खेकडे. आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे येणाऱ्या काळात चांगले भारी व्हिडिओ बनवू आपण. तर सध्या आपण नवीन असल्यामुळे जसे जमतील तसे बनवतोय. आणि कमेंट करून सांगा कसे वाटतंय आपले व्हिडिओ. जर आवडलेस तर लाईक आणि शेअर करा म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत पण पोचतील आपले व्हिडिओ. पाहता आहे खेकडा. आणि तशी इकडे धुवून तो पण दिलेला आहे. बस माती काढून पकडायची पद्धत. पाठीमागून हात लावायचा. इकडे आता पकडू राहिलं आहे दुसऱ्याच ठिकाणी. तरी गाळ असल्या बरं पडत पकडायला. नाही तर मग मुनबाच्या ठिकाणी लय चावत आहे. राहिला आता. हा काढला चांगला मोठा आहे. एक शिंगटाका पाकडी पगळवली त्यानं. आणि त्याला पण हे पिल्ला मोठाले. तर जगायजोग झालेले वाटतं. पैकी ते मोठाले नाही तर दे सोडून खेकड्यासह. जर जगायजोग असले तर पिल्लं तर द्यायचे सोडून. कारण आता हे मोसम आहे का पिल्लं सोडायच्या याच्यावरती आलेले ते. आणि
आपण ते पिल्लं काढून टाकू शकतो, नाहीतर मग खेकडा सोडून द्यावा लागतो. तर पहा मित्र, आता इकडं खाणं राहिलं आहे. इथं 2-3 भोकं सापडले खेकड्याची. तर पहा मित्रांनो, आज या पिशवीमध्ये एवढे खेकडे पकडले आपण. तर काही न मोडताच तसेच ठेवले. आणि या वेळेस जरा कमी सापडले, कारण पाऊसच नाही जास्त पडला आणि पाणी पार खालीच आहे अजून. तर या धरणामध्ये आम्ही आधी ज्यावेळेस उन्हाळ्यात पाणी आटून जातं तर त्यावेळेस भरपूर असे खेकडे पकडतो. डायरेक्ट पोतच घेऊन येत असतं. पण आता पाणी लय कमी, त्यामुळे एवढे काही सापडत नाही. हे 2 जण मित्र आहे माझे, भाऊच, आणि ते पकडताय आता तिकडून, मी पाहतो इकडून मज्जा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर पहा, त्यांनी पकडलेले रे दाखवतोय. चावली काय? नाही, पकडले. आणि हे पण इकडे दगडात पकडत आहे. आणि जे असे चर खांदलेले असते किंवा दगड पाण्यात नाही टाकायचे, वरतीच टाकायचे. पहा, दोघांनी पण एक खेकडा पकडलेला आहे. काय नाही, मस्त मज्जा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? आपल्या व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा. तुमच्या मित्रांच्या जवळचे असेल कोणी आपले ज्यांना आवडतील असे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्रायबर वाढले पाहिजे आपले. असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पुढच्या काळात चांगले व्हिडिओ बनवू आपण. सध्या नवीन असल्यामुळं बनवतोय जमतील तसे. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवणार आहे. तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि कसं वाटलं कमेंट करून सांगा. परत एकदा एक विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.